श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज। बोलण्याची नाही आता देवाविण काही, एकसरे केला नेम देवा दिले क्रोध काम। पाहेन ते पाय जोवरी हे दृष्टी धाय, तुका म्हणे मने हेच संकल्प वाहने। एकसरे केला नेम देवा दिले क्रोध काम। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून साधना करत असताना जो नियम केला तो नियम स्पष्ट करतायत। साधन कालामध्ये तुकोबारांच्या मुखातून बाहेर पडलेला हा अभंग आहे। तुकोबारा म्हणतात की आता देवाविण काही बोलण्याची नाही। या अभंगातला आता शब्द अतिशय महत्वाचा आहे। अभंगाचं चिंतन करत असताना तो अभंग कोणत्या भूमिकेवर आरूढ होऊन तुकोबारांनी केलेला असेल, तुकोबारांच्या मुखातून बाहेर पडलेला असेल, हे समजणं अत्यंत आवश्यक आहे। माणसाचे काही स्तर आहेत, त्याच्या विचाराच्या लेवलवरून ते स्तर पडलेले आहेत आणि त्या लेवलवर गेल्यानंतर त्याच्या विचाराची जी एक धारणा आहे, विचाराचं जे स्वरूप आहे हे बदलत असतं। सर्वसामान्य संसारिक माणसाचे विचार, सामान्य साधकाचे विचार, विशेष साधकाचे विचार, मुक्ताचे विचार, याच्यामध्ये जमीन आसमानचे फरक आहेत। जमीन आसमानचे। आपला एक दोष आहे की आपण कुठल्याही विचाराकडे पाहत असताना त्या लेवलवर जाऊन विचार नाही करत, आपल्या लेवलवरून त्याचा विचार करतो आणि मग आपल्याच लेवलवरून आपण जर त्या शब्दाचा, त्या भावाचा विचार करू लागलो तर योग्य अशा प्रकारचं उत्तर आपल्याला कधीच सापडणार नाही। अभंग तुकोबारांचे गाथ्यामध्ये जे आहेत, गाथा हा आकर ग्रंथ आहे। ग्रंथामध्ये दोन प्रकार असतात, आकर ग्रंथ आणि प्रकरण ग्रंथ। विचारसागर आहे, पंचदशी आहे, अद्वैत सिद्धी वगैरे हे जे ग्रंथ आहेत हे प्रकरण ग्रंथ आहेत। गीता, गाथा, उपनिषद हे आकर ग्रंथामध्ये मोडले जातात। प्रकरण ग्रंथामध्ये ग्रंथकार जो असतो एखाद्या विषयाचं स्पष्टीकरण त्या ग्रंथातून करण्याची त्याची भूमिका असते आणि त्यामुळं त्यांनी तो विचार मांडण्याकरता त्याचे स्तर केलेले असतात, अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध। आकर ग्रंथामध्ये तसं नसतं। आकर ग्रंथ ही ध्वनित्वाने असते। तर त्या महात्म्याच्या मुखातून त्यावेळेला जे बाहेर पडलेले शब्द ते तसेच टिपलेले असतात। आता ह्या ग्रंथाची निर्मिती करायची असं जाणून मग त्याच्यामध्ये असे विभाग पाडून असे तो ग्रंथ तयार झालेला नसतो। तुकोबाराय ज्या स्थितीमध्ये होते, ज्या अवस्थेमध्ये होते, त्या प्रसंगाला त्यांच्या मनामध्ये जो भाव निर्माण झाला तो भाव त्यांच्या मुखातून या अभंगाच्या द्वारे बाहेर पडलेला। त्यामुळं आपल्या समोर असलेला जो गाथा आहे त्या गाथ्यामध्ये प्रकरण नाहीत। प्रकरण ज्या गाथ्यामध्ये केलेले आहेत त्याही गाथ्यामध्ये अर्थाच्या सादृश्याने त्या अभंगाची निवड केलेली आहे। रचनेच्या याच्याप्रमाणे त्या अभंगाची निवड झालेली असं काही नाहीये।
आणि म्हणून गाथ्यात आपल्याला सगळ्याच प्रकारचे अभंग दिसतात. घरदार सोडायची आवश्यकता नाही, घरीच राहून परमार्थ करता येतो असाही अभंग दिसेल. तर या घरदाराला सोडून जा तीर्थामध्ये वनामध्ये असंही सांगणारा अभंग दिसेल. ज्ञानाकरता प्रयत्न कर असाही सांगणारा अभंग दिसेल, तर ज्ञानाची काही गरजच नाही असाही सांगणारा अभंग दिसेल. मुक्ती करता अट्टास करणारा अभंग दिसेल, तर आम्हाला मोक्षच लागत नाही असाही सांगणारा अभंग दिसेल. तर हे जे विरोधी दिसतात तर त्याचं कारण आहे त्या त्या स्थितीवर त्या त्या अवस्थेवर ती भूमिका स्वीकारून तुकोबारांच्या मुखातून बाहेर पडलेले हे अभंग आहेत. तुकोबारांनी या सगळ्या भूमिका स्वतः अनुभवलेल्या आहेत. संसारी भूमिकेतले तर अभंग नाही आहेत, पण साधक भूमिकेत गेल्यानंतर संसारी भूमिकेतली स्मृती त्यांच्या ठिकाणी अटल होती. त्यामुळे संसारामध्ये काय भोगावं लागलं, कसं भोगावं लागलं, कसं संसाराची स्थिती काय आहे हे अभंग दिसतात. आणि साधक जीवनातून मग सामान्य साधकातून विशेष साधकत्व प्राप्त झालं, त्या साधकी अवस्थेमध्ये असणारे अभंग तेही अभंग आहेत. आणि मग सिद्ध अवस्था झाल्यानंतर तयार झालेले असे काही अभंग आहेत. तर अभंगाकडे पाहून हा अभंग कोणत्या अवस्थेमध्ये स्थितीमध्ये तुकोबारांनी लिहिला असेल हे पाहून त्या अवस्थेवर जाऊन मग तो विचार करावा लागतो. हा अभंग साधक अवस्थेवरचा आहे आणि तीही साधक तीव्र साधक आहे. भगवत प्राप्तीची भगवत दर्शनाची तीव्र उत्कंठा ज्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. अंतःकरणामध्ये जगात फक्त परमात्मा सत्य आहे, देव सत्य आहे, देव आनंद स्वरूप आहे, देव अविनाशी आहे, देव व्यापक आहे हा भाव दृढ झालेला आहे. आणि देवा वाचून बाकीचं जेही काही आहे हे सगळंच्या सगळं होलकट आहे, असार आहे, मिथ्या आहे, विनाशी आहे, जड आहे, परिच्छिन्न आहे आणि दुःख स्वरूप आहे. या विषयी ज्याचं मन निशंक झालेलं आहे, म्हणजे मनाने मानलंय हे ऐकणं वेगळं, हे सांगणं वेगळं, आणि या सिद्धांताचा मनाने स्वीकार करणं वेगळं. फार अंतर आहे, अगदी जमीन आसमानचं अंतर म्हटलं तरी काही अडचण नाहीये. म्हणजे हे ऐकणारे, हे बोलणाऱ्याच्या मनाने हे सिद्धांत स्वीकारलेले असतात असं नाही. होईल तेवढा तो प्रयत्न करत असतो, त्याच्यामध्ये तो असतो. मनाने पूर्णपणे हे सिद्धांत स्वीकारलेले असतात, मानलेले असतात. असं मानून त्याच्याकडे पाहण्याची गरज. आपलं काय होतं, एखादा माणूस या संप्रदायामध्ये आला, बुद्धी तेज असली, तो बोलायला लागला, कीर्तन करू लागला की लगेच आपण त्याच्याकडे संत दृष्टीनं पाहतो. महाराज हा अन्याय करणं आहे त्या व्यक्तीवर. तो अजून पूर्ण साधकही नाही. म्हणजे साधकाची जी मान्यता असते, साधकाची जी दशा असते, तीही दशा अजून त्याची प्राप्त झालेली नाही. तो अगदी पामराच्याच दशेमध्ये, संसारिकाच्याच दशेमध्ये. पण तो नुसता लागलाय नुकताच आणि लगेच त्याच्यावर संतपणाचा काय केला जातो, आरोप केला जातो, संत दृष्टीनं पाहिलं जातं. त्या दृष्टीनं मग त्याची पूजा केली जाते, त्याला मानही दिला जातो. आता तुम्ही मानलं म्हणजे तो कसं काय संत लगेच होईल? त्याच्यावर अन्याय केला जातो, अक्षरशः अन्याय. माणसाला परमार्थात पथभ्रष्ट, भक्तीमध्ये तरी पथभ्रष्ट करणारा हा समाजच आहे. समाजानेच वारकरी बिघडवले, वारकरी संप्रदायातले लोक. त्यांनी त्याच्या श्रद्धेला कितीपत अशा प्रकारचे हे करावे, याला काही नाही. एखाद्या वेळ भरली बसली श्रद्धा का एवढ्या वळवळतात माणसं,
की लगे त्याला देवापेक्षा मोठं मानतो. पर धोत्र काढून त्याला द्यायची तयारी राहते स्वतःच्या अंगावरची. आता तो बिचारा नुकताच काय झालेला असतो ह्या विचाराकडे वळलेला असतो. विचाराकडे वळणं, विचार सांगणं, विचार ऐकणं, विचाराची चर्चा करणं आणि मनाने विचार मान्य करणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे महाराज. फार मोठा फरक आहे, फार मोठा फरक आहे. विचाराने काय तेवढं काय केलेलं नसतं, मान्य केलेलं नसतं, लगेच त्याला सगळ्या वैषयिक सुखाची अनुकूलता प्राप्त होते. मुळात ते विषयातलंच राहतं मन. चोऱ्या करायला लागतं मग ते. त्या मनाला ज्या वेळेला असे विषय लोक, सुरुवात तर लोकच करतात ना. पैसे द्यायला तरी लोकांनीच सुरुवात केली ना. घेणाऱ्याने काय, म्हणून देणारच अगोदर नरकात जाणार, घेणारे नंतर जातील. हे तितकंच खरं आहे. कारण तो प्रमाण पाहतो मी तुकोबाऱ्यांची काय आहेत. देती नंतर घेती. पहिले देती नंतर घेतीये. देणाऱ्याची काय चूक आहे? देणाऱ्याची हीच चूक आहे. की त्याने आपल्या श्रद्धेचा गैरवापर केला. समोरच्यालाही मातीत घातलं त्याने. तेव्हा मनाने मानल्यावर गोष्ट वेगळी ना. ज्या वेळेला पुण्य करून साधना करून हळूहळू हळूहळू सुसंस्कार दृढ होतात, कुसंस्कार कमी कमी व्हायला लागतात आणि ते परिपक्व अवस्थेला झाल्यानंतर मन मानायला लागतं. कुठं विटले हे चित्त प्रपंचापासून ही स्थिती आणि कुठं आपली स्थिती आहे बरं? कुठं अनुकूल मानलेल्या भोगाविषयी त्यागाच्या इच्छेला वैराग्य. काही खऱ्या गोष्टी आहे का या? ही स्थिती किती वरची आहे, कुठं आपण आहे आणि मग ती स्थिती ही साधकाची स्थिती आहे. तिथून साधनानंतर सिद्ध अवस्था आहे. आम्ही अगोदरच सिद्ध झालेलो असतो आणि मग तो कसा मेळ बसणार? त्यामुळं अभंगाचं चिंतन करत असताना म्हणून या अभंगातला आता शब्द अतिशय महत्वाचा आहे. आता म्हणजे नंतर, आता नंतर, आता शब्दाचे नंतर. कशाच्या नंतर? की अंतःकरणामध्ये विवेक निर्माण झालेला आहे आणि त्या विवेकानं या दोघातली दरी स्पष्ट केली, अंतर स्पष्ट. परमात्मा आणि जगत, देव आणि संसार, ब्रह्मा आणि माया, देह आणि जीव आत्मा यांच्यातला स्पष्ट भेद प्राप्त नाही झाला अजून. त्याला तो भगवत स्वरूप नाही झाला, भगवत साक्षात्कार नाही झालेला, पण त्याच्यातला भेद निश्चित झाला. आणि मग त्याच्या मनाने निश्चय केलेला आहे की भगवत प्राप्तीशिवाय, भगवत साक्षात्काराशिवाय आपण सुखी होणार नाही, आपलं दुःख निवृत्त होणार नाही, पारतंत्र्यातून मुक्त होणार नाही आणि संसारात आपलं आयुष्य घालवणं म्हणजे स्वतःची हानी करून घेणे, वाटोळं करून घेणे. हे मनाने ज्याच्या मानलं, असं मनाने मानल्यानंतरचा हा अभंग आहे. आता कधी? आता तर ही स्थिती प्राप्त झाल्यानंतर. आता मग निर्णय केला. काय निर्णय केला? की देवाविन काही बोलण्याची नाही.
देवाशिवाय काहीही बोलायचं नाही, हा नियम केला. देवाशिवाय काही बोलायचं नाही. ही अवस्था जोपर्यंत प्राप्त होत नसते तोपर्यंत महाराज आपण देवाचं बोलायचं नाही, हा नियम असतो आपला. मग सप्ताह असला तरी, दिंडीला निघालेला असला तरी, पंढरपुरात येऊन राहिलेला असला तरी, आळंदीत असला तरी, बाकीचं सगळं बोलायचं. थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापासून गावातल्या सोसायटीच्या चेअरमन पर्यंतची सगळ्याची मीमांसा करायची, सगळ्यावर टिप्पण्या करायच्या, सगळं बाकीचं बोलायचं. फक्त कोणाचं बोलायचं नाही, देवाचं बोलायचं. ही वास्तवता स्थिती असते आपली. सप्ताहामध्ये तरी भगवत विषयक चर्चेत किती वेळ जातो आणि दुसऱ्या चर्चेत किती वेळ जातो तुम्ही करा. एखाद्या वेळेला असं कागदावर लिहा, सप्ताह सुरू झाल्यापासून अमक्या अमक्या दिवशी 7 वाजता सुरू झाला कार्यक्रम, त्याच्यानंतर आपला वेळ देवाच्या बोलण्यात किती जातो, देवाविषयी बोलण्यात किती जातो आणि बाकीचं बोलण्यात किती जातो. नाविलाज म्हणून ती पारायणं वगैरे करावी लागतात, कारण त्याच्याशिवाय सप्ताह सिद्ध नाही होणार ना. पारायणात तरी आपण देवाचंच बोलत असतो का, हा भाग पुन्हा त्याच्या पुढचा. आतल्यात आपलं जे हे मन बोलत असतं ते कशाविषयी बोलत असतं, कोणाविषयी बोलत असतं, देवाविषयी. कारण त्याला या बोलण्यामध्ये एवढा रस येतो, पण देवाविषयीच्या चर्चेत रस नाही येत. म्हणून तुम्ही पहा, कीर्तनाला जाणारी माणसं, फट्टे ओढलेली कीर्तनाच्या नावाखाली घरचे धंदे सोडणारी माणसं सुद्धा कीर्तनात रंगतात कशामध्ये, देवाच्या बोलण्यात. देवाचं जर चाललं तर तिथं कीर्तन करायचं समोर मुस्काडा देव वाटते. वक्त्याच्या समोर जर कोणी घड्याळानं पाहिलं, पुन्हा समोर बसणारी लक्ष घ्या, तुम्हाला जर नसेल घड्याळाशिवाय पाहिलं तुमचं थोडं काळ करीचा मागं दुसरीकडे कुठंतरी. कुठल्याही वक्त्या समोर बसत जाऊ नका. आणि वक्त्या समोर बसत असलं तर त्याचं नुसतं हसायचं, त्याच्याकडे प्रफुल्ल नजरेनं पाहायचं, म्हणजे त्याला बळ वाढतं. कारण वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोतेवीन. श्रोत्याचं थोबाड जर गौरी फोडण्यासारखं त्याला दिसलं का त्याचा अर्ध हे कमी होऊन जातं. म्हणून फार धीर गंभीर माणसांना पुढे बसू देऊ नये. तुम्हाला जर कीर्तन रंगावर प्रवचनात हे यावं असं वाटत असेल तरी अशी माणसं उठवून बाहेर लावावी. कारण त्याच्या याच्यावर त्या वक्त्याचं सगळं अवलंबून असतं. कशा करता सांगितलं, आपल्या मनाला देवा वाचून दुसरं बोलण्याची आवड असते. तुम्ही भजनाला जर वेळ लागला तर घ्या म्हणतात, आता उत्तर अभंग घ्या म्हणतो. उत्तर अभंग केडे पडले माझ्या इथे, उत्तर अभंग घेऊन टाका. वेळ झाला, टाइम झाला. उत्तर अभंग म्हणजे सुरुवात तर करणार पहिले एक तर 10, 10:30, 11ला भजनाची जागा दे भलते. मग झालं तर तास 1.5 तास उत्तर अभंग, उशीर झाला ना. आणि भजन संपलं मग जर बसले ना, मला सकाळपर्यंत चालू असतात मग गप्पा. मग काय रंग ते, मग कुणी घड्याळाकडे पाहत नाही. याची घाण काढ, त्याची घाण काढ, त्याची घाण काढ, याची विषयी चर्चा कर, त्याच्याविषयी चर्चा कर, त्याच्याविषयी चर्चा कर. याच्यात रंगत महाराज ही भूमिका. आणि बोलण्याची नाही आता देवाविन काही, ही भूमिका किती फरक आहे बरं. 10-15 मिनिट. तर तुकाराम महाराजांची काय स्थिती असेल बरं. ते देव प्राप्त होणं लय लांब आहे. आपण देवप्राप्तीची अपेक्षा बी सध्या जरी नाही करावी, आपण एवढी अपेक्षा करावी की देवप्राप्तीचं साधन आपल्याला प्राप्त व्हावं, मन रंगावं त्यामध्ये. तुकोबारायांना काय स्थिती. तुकोबाराय म्हणतात देवाशिवाय काही बोलायचं नाही, हा आम्ही नियम केला. आता देव याचा अर्थ असा आहे की याच्या अगोदर आम्ही गण चबाड 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 करत होतो. कृपा देवाची आपल्यावर उपकार आहे की त्यांनी तोंडाला मीटर नाही बसवली.
मीटर बसवले असते आणि बोलण्याचं जर बिल त्यांनी वसूल केलं असतं तर पुन्हा जड गेलं असतं. करा सुरुवात करा, देवा तुम्ही शांत चित्तन जवळ आल्यावर प्रसाद घ्यायचा. तर बोलण्याची नाही आता देवाविन काय, हा नियम केला आम्ही. तुकाराम महाराजांनी विचारलं, देवाविन काही बोलणार नाही तुम्ही? नाही. कारण काय? देवाशिवाय दुसरं काही नाही म्हणून बोलणार नाही का? बोलायला तुमच्याकडे साधन नाही म्हणून, बोलायला विषय नाही म्हणून बोलत नाही का? बोलण्याचं साधन नाही म्हणून बोलत नाही? बोलणं कधी घडतं? बोलण्याचं साधन वाणी असते आणि ज्याच्याविषयी बोलायचं तो विषय असतो. हे दोन गोष्टी असल्या म्हणजे बोलणं असतं. काय चाललंय हो? काय नाही म्हटलं तर सध्या विधानसभेची निवडणूक आलेली आहे, प्रचार आहे. मग तो प्रचार करणारा व्यक्ती आणि तो प्रचाराचा विषय, या दोन गोष्टी बोलणं लागतं. तुम्ही बोलायचं नाही असं म्हणता तर ह्या दोन्हीमध्ये काय कारण? काय का बोलणार नाही तुम्ही? आता बोलण्याची नाही, आता देवाविन काही, अशा प्रकारचं तुम्ही जे म्हटले तर त्याचं कारण काय? बोलायला विषय नाही का? काही देवाशिवाय जगात दुसरं काहीच नाहीये म्हणून बोलणे नाही का? का बोलणारा नाही म्हणून बोलणं नाही? तुकोबाराय म्हणतात की बोलणाराही आहे आणि बोलण्याकरता जगात सगळं जगत पडलेलं आहे तेही आहे, पण आम्ही नियम केलाय की देवाशिवाय बोलायचं नाही. अहो पण का? जर बोलायला विषय आहे, बोलायला तुम्हाला तोंड आहे, तर देवाशिवाय बोलायचं का नाही? का तुम्ही असा नियम केला? हा नियम करणं चांगलं आहे का? देवाशिवाय काही बोलायचंच नाही, कसं काय तुम्ही संसार करणार? मग तुकाराम महाराज म्हणतात खरंय, संसारच करायचा नाही. देवाशिवाय का बोलायचं नाही? तुकोबाराय म्हणतात देवाशिवाय न बोलण्याची दोन कारण आहेत. एकतर देवाशिवाय बोलल्यामुळं देवाचं बोलायला वेळ मिळत नाही, आणि देवाशिवाय जर बोललं गेलं तर त्याचा परिणाम चांगला होत नाही. देवाशिवाय जे बोलतात त्यांना काय मिळतं? आयुष्याचा विनाश, हे त्यांना फल मिळतं. स्तवनिया नरा केला आयुष्याचा मातेरा, आयुष्याचं वाटोळं होतं त्याचं. देवाशिवाय जे बोलतात त्याच्या बोलण्याचं फल आहे आयुष्याचं वाटोळं. तुकोबाराय म्हणतात मला या आयुष्याचं वाटोळं करायचं नाही, हे आयुष्य अमूल्य आहे, अमूल्य. म्हणजे आयुष्याचं वाटोळं कसं काय होत आहे असं तुम्हाला वाटतं? कसं काय आयुष्याचं वाटोळं होईल? आणि मग देवाबद्दल बोलल्यावर नाही आयुष्याचं वाटोळं होत का? आयुष्याचं वाटोळं होणं म्हणजे नेमकं काय? आयुष्याचं वाटोळं होणं या शब्दाचा अर्थ, स्वरूप काय? आयुष्याचं वाटोळं होणं म्हणजे आयुष्य जाणं म्हणजे आयुष्याचं वाटोळं होणं. आयुष्य जाणं म्हणजे आयुष्याचं वाटोळं होणं असा अर्थ केला तर देवाचं बोलत असताना हे आयुष्य जातं आणि देवा वाचून बोलत असताना हे काय होतं? आयुष्य जात असतं. त्याच्यात काय फरक आहे? आयुष्य जाणं म्हणजे वाटोळं होणं नाही, मग निरर्थक आयुष्य जाणं म्हणजे वाटोळं होणं. किंवा ज्याच्याकरता आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये ते न करणं म्हणजे काय? आयुष्याचं वाटोळं होणं. आपल्याला नेहमीचा दृष्टांत ऐकलेला आहे, पण तरी सांगतो, याच्यावर थोडासा तो महत्वाचा आहे म्हणून अगदी पण थोडक्यात सांगतो. आता मी लांब होणार नाही, कारण बोलण्याची नाही, याच्यावर बोलायचंय. एकाने आपल्या जावयाला दिवाळीत तर नाही आला, पण दिवाळी झाल्यावर बोलावलं. अतिशय कामात असल्यामुळं बऱ्याच वेळेला बोलू नाही 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 अशा प्रकारची उत्तरं येत होती. आणि एके दिवशी फोन थडकला की बा मी येतोय, अमक्या अमक्या दिवशी येतो. खूप आनंद झाला, खूपच आनंद झाला. श्रीमंत ग्रस्त होता. संसारात माणसाला काय नाही बा, नुसतं मोठेपणा लागतो. मरतात नुसते मोठेपणा करतात, काय नसतं. लोकांनी म्हणलं पाहिजे वा
मग त्याचं काही वा म्हणलं पाहिजे. त्याची गाडी वा, त्याची शेती वा, त्यांनी पुरीचं लग्न केलं वा, त्याचा जावाई वा, त्यांनी जेवण केली वा. फक्त दुसऱ्यांनी वा म्हणलं पाहिजे. दुसरे वा म्हणतात का त्याच्यातल्या वा काढतात तो भाग वेगळा. पण अपेक्षा एवढीच राहते. काय नुसते मरतात महाराज, नुसतं आयुष्य वाटोळं करतात, एवढ्या करतात. काय त्याच्यात फळ नाही, काय नाही काय. मग मोठेपणा, जावई येणार, खूप दिवसांनी येणार, मग लोक आमदाराला निमंत्रण, ते पंचायत समितीत निवडून आलेल्या, जिल्हा परिषद मध्ये निवडून आलेलं, सगळ्या तालुक्यातल्या विशेष विशेष लोकांना आणि गावाला, तर पूर्ण गावाला आमंत्रण दिलं. जेव कोणाला घालायचं होतं, फक्त जावा. पुरीला विचारून घेतलं काय आवडतं, त्याला आवडणारा पदार्थ, मोठा मंडप काय, जाहिराती काय, मोठ्याचं सगळं मोठंच राहत. किती 8 दिवसापासून अगोदर तयारी सगळी. महाराज ज्या दिवशी येणार लोक सगळे त्याच्या अगोदर, कारण त्यांना वेळ नाही, आले की लगेच जेवणार आणि लगेच जाणार. म्हणून सगळ्यांना आवर्जून सांगितलेलं, तुम्ही 10 वाजता 11 वाजता सगळे हजर झालेले. 10:30 वाजता ती गाडी येणार, गाडीची वाट पाहत सगळे बसले, स्टँडवर गेलेले. झालं ते सासू गच्चीवर जाऊन बसलेली, स्वयंपाक बाकीचा तयार झालेला होता. लोक आपले मंडपामध्ये तेच पेपर पण पुन्हा पुन्हा चाळीत होते. पहिलं एकदा वाचलेलंच होतं, मग आता टाइम कशात घालवणार. याच सासऱ्याबरोबर अजून काही प्रतिष्ठित लोक, पाहुणे वगैरे, त्यांना आणायला तिथं. ते गाडी आली, गाडी वगैरे राहिली, उतरायचे, उतरले. ते काही उतरलंच नाही, म्हणजे आलेलंच नव्हतं, उतरलं तरी कसं. आणि पुन्हा गाडी सुरू झाली. ह्याने एकमेकाकडे पाहिलं, तेव्हा थांबा 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 म्हणले. ह्याच्या कंडक्टरच्या लक्षात आलं, त्यांनी पुन्हा सिंगल बेल मारली. त्यांना वाटलं ते पुढे बसलेले असतील. आणि मग त्याने ते खिडकीतून हात काढला, अमके पाटील आहेत का, हो हो हो, लगेच पळत, ही चिठ्ठी आलेली आहे तुमची. महाराज चिठ्ठी त्याने वाचली. अरे अरे मामाशी, मी येणार होतो, नक्की येणार होतो, रिझर्वेशनही केलं होतं, पण वेळेवर कंपनीचं काम निघालं, मी नाही येऊ शकत. कसा चेहरा झाला असेल त्याचा, तुम्हाला काय. केवढा खर्च केला होता त्याने, लाखो रुपयाचा खर्च केलेला. बाईला समजलं, तिथं कोपऱ्यातून उठलीच नाही. बाकीच्याला कळायला येणारच नाहीत. लोक आलेले होते, स्वयंपाक सगळा तयार होता. ते म्हणे द्या वाढून. मग द्या वाढून म्हणला. तो संकल्प सोडायला बाहेर नाही आला. फक्त एकच मंत्र चालू होता, एवढं केलं वाटोळं झालं, एवढं केलं फुकट गेलं, एवढं केलं फुकट गेलं. एक जण विनोदी होता, ते म्हणे फुकट कसं काय गेलं, एवढ्या लोकांनी खाल्लं, कोल्या कुत्र्याची धन. सगळं लागलं, ते कारणे लागलं, सगळं खाल्लं गेलं, काही स्वयंपाक शिल्लक नाही राहिला, काही नाही राहिला. पण तरीही ते काय झालं, फुकट गेला, हा त्याचा अर्थ होतो. कारण ज्याच्या करता तुकोबाराय म्हणतात, मी हा नियम केला, तो एवढा करता नियम केलेला आहे की भगवंताने हा देह, ही वाणी दिलेली आहे, ती दुसऱ्याचं वर्णन करण्याकरता दिलीच नाही. कमलमुख राम भजन को दिया. तुकोबाराय सांगतात, दिले इंद्रिय, हातपाय, कान, डोळे, मुख बोलाया वचन. मुख बोलाया वचन भगवंतानी जे दिलं, ते बोलावया वचन दिलं. काय काय बोलाया वचन दिलं? दुसऱ्याच्या थोबाडाला लोणी फसायला नाही वचन दिलेलं, तोंड दिलेलं देवानी. महाराज देवाने वचन दिलेलं आहे, जेने तू जोडसी नारायण, तू नारायण जेने जोडसी. विषय जेने जोडसी ते नाही, सत्ता जेने जोडसी त्याच्याकरता नाही दिलेलं. भगवंताची प्राप्ती ज्या बोलण्याने होते, ते बोलण्याकरता वचन दिलेलं आहे. म्हणून ते न बोलता इतर बोलणं हे व्यर्थ आयुष्य घालवणं, व्यर्थ आयुष्य घालवणं. तुकोबाराय म्हणतात, मी हा जो नियम केला त्याचं एक कारण आहे, आयुष्य व्यर्थ जात. आणि दुसरं कारण आहे की भगवंताची प्राप्ती करून घेण्याचं साधन बोलणं आहे, त्या बोलण्याला वेळ राहत नाही. महाराज आम्हाला परमार्थालाच वेळ नाही, बाकीचं सगळं करायला वेळ आहे, फक्त देवाविषयी बोलायला वेळ नाही. नाही हो वेळ.
म्हणजे संसारी माणसाला वेळ नाही असं नाही, परमार्थाकरता सोडलेले त्यांना बी वेळ नाही देवाचं बोलायला. म्हणून मी हा नियम केला, बोलण्याची नाही. आतापर्यंत जे झालं ते झालं. इथून देवाशिवाय काहीही बोलायचं नाही. बोलण्याचं देवा करता बोलायचं, देवाचं बोलायचं आणि देवाशी बोलायचं. देवाविना काही याचे हे तिन्ही अर्थ निघतात. एकतर देवा करता बोलायचं, जे बोलायचं ते देवा करता. देव प्रसन्न झाला पाहिजे, देवाची कृपा संपादन झाली पाहिजे. जे बोलायचं ते बोलणं ही देवाची पूजा. समर्पिली वाणी पांडुरंग घेते धणी, पूजा होते मुक्ता फळे रस होऊया मंगळ. देवाचा अशा प्रकार देवा करता बोलायचं. ते देवाविषयी बोलायचं. मग कोणाशीही जरी बोलला तरी देवाविषयी बोलणार. तुकाराम महाराज पाहतो मी गाथ्यात अनेकाशी बोलताना दिसतात. कधी देवाशीही बोलतात, कधी लोकाशीही बोलतात, कधी स्वतःशीही बोलतात. तिघाबरोबर बोलताना दिसतात. कधी मनाबरोबर बोलतात, कधी जनाबरोबर बोलतात, कधी नारायणाबरोबर बोलतात. तिघाबरोबरही बोलत असताना पण बोलण्याचा विषय मात्र काय? देवच. मनाबरोबर बोलत असले तरी मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी, उभा विठेवरी तो पाहेन सावळा, करीन सांगसी ते काम, मना जपे राम राम. मनाशी बोलायला लागले देवाविषयी बोलणार, लोकाशी बोलायला लागले तरीही देवाविषयी बोलणार नाही का? आपलं कसं असतं, या बस बरं आहे का, पोरं वगैरे कसे आहेत, बरं चाललंय ना, पोरांचं काय चाललंय, शेती काय म्हणते, गावाचं कसं आहे, पाऊस पाणी कसं काय आहे. तुकाराम मध्ये काय चिंतन करता, देवाचं चिंतन करत जा. किती करता दररोज जप, काय भगवंताचं कधी दर्शन वगैरे. महाराज बोलणार तर देवाविषयी, कोणीही समोर असो, कोणीही असो. असं काही नाही की गोरगरीबाला तसं सांगत होते. शिवाजी राजा सारखाही समोर आला तरी राजाशी हेच, आम्ही ते नाही चुकी म्हणा, विठ्ठल विठ्ठल मुखी हेर तुमचे ते मृत्युके समान कंठी निर्वा तुळशी. शिवाजी राजाला सांगितलं, शिवाजीला सोसायटीतून निवडून आलेलं नाही, राजे होते त्यावेळेस शिवाजी महाराज राजे, आणि त्यांनाही हेच सांगितलं, कंठी निर्वा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास. तू का म्हणे मध्ये यास. कोणाशीही बोलायचं असलं तरी देवाविषयी बोलणार. त्याला नाही आवडणार, त्याच्या आवडीचा संबंधच नाहीये. त्याला काय आवडतं काय आवडत नाही हा प्रश्न नाही, त्याला काय आवडावं काय आवडू नये हा प्रश्न आहे. म्हणजे एक तर देवा करता बोलणार, आणि बोलणार ते कोणाविषयी बोलणार? देवाविषयी. लोकांशी बोलायचं असलं तरी देवाविषयी, आणि देवाजवळ बोलायचं असलं तर तेही देवाविषयी. मग त्याचं उठ काढतील, त्याचं ऊन काढतील, त्याचं वर्णन करतील, त्याचा महिमा गातील, काही, पण ते त्याच्याविषयीच. बोलण्याची नाही, देवाविना काही बोलण्याची नाही. याचे हे तीन अर्थ निघतात. एकतर जे बोलायचं ते देवा करता बोलायचं, ज्याच्याशी बोलायचं ते देवाविषयी बोलायचं, देवा वाचून दुसऱ्याविषयी बोलायचं नाही. आणि तिसरी गोष्ट आहे, देवाशीच बोलायचं. बोलत असताना समोर कोणाला करायचं? देवाला अशा प्रकारचं करून बोलायचं. तेव्हा बोलण्याची नाही आता देवाविना काय. म्हणजे देवाविषयी बोलायचं असं नाही, व्यतिरेकाने सांगणं आहे. व्यतिरेकाने सांगणं अतिशय आणखीन जवळ जात असतं. देवाविषयी बोलायचं असं नाही म्हणत, देवा वाचून दुसरं बोलायचं नाही. घाशी तरी गाई, घाशी तरी एक, विठ्ठलाची गाई, नाही तरी ढाई उगा असे. नाहीतर अशा प्रकारचं गप्पा. जिभेला अशी तंबी दिलेली होती तुकाराम महाराजांनी, टवळे
देवा वाचून जर तू बोललीस कापून टाकेन तुला, कापून. असे थर कापत होते महाराज इंद्रिय तुकोबर यांच्या तुकोबरायचं अधीन करून ठेवले होते. इंद्रियाचे धनी आम्ही झालो. बस तुकाराम महाराजांनी खून केली का ते त्यांना पुढं हे करायचं चालायचं. तुकाराम महाराजांनी बस तिथंच बसला पाहिजे इंद्रिय. काय जबर होती महाराज साधन कालामध्ये तुकोबारांचं. तर एकसरे केला नियम. म्हटले का हो तुकोबार आहे बोला, तुम्ही हा नियम केला हो, टिकणार का? देवाशिवाय काही बोलायचं नाही हा तुम्ही नियम केला, ठीक आहे. नियम करण्यामध्ये मनुष्य काय असतो, स्वतंत्र असतो. पण तो नियम टिकणार का? म्हणजे काय अडचण काय आहे? न टिकायला काय अडचण काय? म्हणजे तुम्हाला देवाचं बोलायचं नाही हा नियम तुमचा टिकतो, आणि आम्ही देवाशिवाय बोलायचं नाही म्हणलं तर आमचा नियम न टिकायला का? तुम्ही कीर्तनात सुद्धा देवाचं बोलायचं नाही हा नियम तुमचा टिकतो, आणि आमचा न नियम टिकायला काय अडचण काय आहे? अडचण आहे तुमच्या अंतःकरणातले घटक. माणसं जी देवाशिवाय बोलतात त्याचं कारण काय असतं? का बोललं जातं देवाशिवाय? तर त्याच्या अंतःकरणातले विकार त्याला बोलायला लावतात. विचार हेच सांगत असतो की देवाचं बोल, पण विकार सांगतो देवाचं नको दे बोलू, संसाराविषयीचं बोल. आपली जी कर्माची प्रवृत्ती असते ती या दोघांनी पुरस्कृत असते. कधी आपण विकार पुरस्कृत कामं करतो, कधी विचार पुरस्कृत कामं करतो. कधी विकार विचारावर विजय मिळवतात, कधी विचार विकारावर. हे आपल्या आत सतत द्वंद्व चालू असतं, विकाराचं आणि विचाराचं. माणसाचे तीन प्रकार आपल्याला करता येतील. तीन प्रकारची माणसं आहे. एक प्रकार माणसाचा असा आहे की त्याच्या अंतःकरणामध्ये पूर्ण सत्ता विकाराची असते. विचाराला तो डोकंच वर नाही काढू देत. डोकं वर काढायला लागला का दाबलाच खाली. कामक्रोधाचं वर्णन करत असताना 3ऱ्या अध्यायात ज्ञानोबारायांनी म्हटलेलं ही बोधाची रोपे लुंचिली, विवेकाची सुखाची लिपी पुसली, वैराग्याची साल काढली. या विकाराने विचाराचे सोबती असणारे प्रत्यक्ष विचार बोधाची रोपे लुंचिली, पानच खोडून टाकली. लहान वृक्ष असेल आणि त्याची जर पानं खोडली ना मग ते वाढत नाही ते वृक्ष. बोधाची रोपे लुंचिली. तर हे या विकार म्हणजे पूर्ण साम्राज्य विकाराचं असतं महाराज. दुसरी सत्ताच येत नाही. विरोधी पक्ष नगण्य राहतो त्याच्या ह्याच्यामध्ये. हॅट्रिक किती वर्षापासून त्याचीच सत्ता आहे. पश्चिम बंगालचं उदाहरण दिलं असतं पण ते आता बदलली. काहीच्या अंतःकरणामध्ये विचाराचीच सत्ता असते, ते विकाराला वर डोकंच काढू देत नाहीत. महात्म्यांच्या अंतःकरणामध्ये सत्ता कोणाची असते? विचाराची सत्ता असते. तिथं काही संबंधच नाही विकाराचा. काम क्रोधा नाही चाली, बुद्धी झाली समोर. त्यांच्या जीवनामध्ये सगळी क्रिया ही विचार प्रयुक्त असते. आणि मग मधल्याचं असं असतं कधी विचार प्रयुक्त तर कधी विकार प्रयुक्त. मग त्याच्यात सारखं द्वंद्व चालू असतं. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग हा त्याच भूमिकेतून अशा प्रकारचं बाहेर पडलेले शब्द आहेत. मग कधी विचार प्रौढ झाला तर तो विकाराला दाबतो आणि आपली सत्ता गाजवतो. तर संधी मिळाली की विकार प्रौढ होतात आणि विचाराला दाबतात. आपली अशा प्रकारची हे आपल्या आराखड्याप्रमाणे कार्य केलं जातं. तेव्हा तुकोबारायांना म्हटलं तुम्ही नियम केला, ठीक आहे. नियम करताना तुम्ही विचार प्रयुक्त अशा प्रकारचा नियम केला की देवाशिवाय बोललं फायदा तर काहीच नाहीये. फायदा काहीच नसतो. मग
तुकाराम महाराजांच्या गाथ्यात आपल्याला एक दिसतं. आपण तो मानतो नाही मानतो, प्रत्यक्षात कसं आहे मला आपल्याला माहिती नाही, पण तुकाराम महाराजांचं एक आहे, शास्त्राचं हे आहे, आज जे तुम्हाला मिळतं ते प्रारब्धाचं मिळतंय. आज जे मिळतं ते तुम्हाला कशाचं मिळतंय? प्रारब्धाचं मिळतंय. तुमच्या प्रारब्धात नसेल तर तुम्ही कितीही कोणाच्या तोंडाला लोणी चोपडा, तुम्हाला मिळणारच नाही. आणि जर तुमच्या प्रारब्धात असेल तर कोणाचं नावही घेऊ नका, शिव्या द्या, ते तुम्हाला मिळल्याशिवाय राहणारच नाही. महाराज, आपण फट्टेवडीत असलो, गाथे वाचित असलो, ज्ञानेश्वऱ्या वाचित असलो, आपली शास्त्रावर तेवढी श्रद्धा आणि विश्वासच नाहीये मुळात. ज्ञानेश्वरी वाचणं वेगळं, ज्ञानेश्वरीवर विश्वास ठेवणं वेगळं. गाथा वाचणं वेगळं आणि गाथ्यावर तुकोबारांच्यावर विश्वास असणं वेगळं. सामान्य विश्वास असतो, सामान्य विश्वासाने वाचण्याची क्रिया घडते. विशेष अशा प्रकारचा विश्वास नसतोच असं म्हणावं लागतं. जर आपण त्यांनी सांगितलेलं सगळं मानत नाही, याचाच अर्थ काय नाही? पूर्ण विश्वास नाही. प्रारब्धेची जोडे धन, खरंच विश्वास आहे का बरं या चरणावर आपला? प्रारब्धेची जोडे धन. ह्या चरणावर विश्वास नाही म्हणजे चरणावर विश्वास नाही या शब्दाचा अर्थ तुकाराम महाराजांवर विश्वास नाही. कारण हे वचन कोणाचं आहे? तुकोबारायांचं आहे. कमीच पडतो इथं आपण, कमी पडतो. तुकाराम महाराजांचा त्या बाबतीत महाराज परिपूर्ण विश्वास तुकोबारायांनी शास्त्रावर टाकलेला होता. शास्त्र सांगतं ना की प्रारब्ध शरीराची व्यवस्था करणार आहे, मग प्रारब्ध. आणि मग आपण ज्या वेळेला चोऱ्या चाऱ्या करतो, संसारा करता भगवत साधना बाजूला ठेवतो, तर त्याचा उद्देश हाच असतो की मग असंच आपण केलं तर संसारात आपलं चालल कसं. म्हणजे आपल्या मनामध्ये ही खुमखुमी असतेच की मी चालवतो. म्हणताना म्हणायचं देव चालवतो. देव फेव चालवत नाही, मी चालवतो. मग हे करू नये का? केलंच पाहिजे कर्तव्य म्हणून. कर्तव्य करत असताना मी चालवतो हा भाव नसतो, मी कर्तव्य करतोय. जे आपल्यावर कर्तव्य ते आपण कर्तव्य म्हणून करणं वेगळं आणि त्याचा मालक होणं वेगळं. हे मी केलं म्हणून झालं हे वेगळं, कर्तव्य वेगळं. कर्तव्य तर करावं लागतं प्रत्येकाला. जोपर्यंत शरीर आहे, जो सीता शिखा सूत्र तुझा गुंतला जमान तोवरी तू जाण श्रुती दास, तोपर्यंत कर्तव्य नाही केलं तर अन्यथा पातित्या शंक्या तो पतित होऊ शकतो. भक्ती करणाऱ्यांनी सुद्धा शास्त्रांनी सांगितलेली कर्तव्य तोपर्यंत करावी लागतात जोपर्यंत अंतःकरणामध्ये प्रेमलक्षणा भक्तीचा उदय होत नाही. प्रेमलक्षणा भक्तीचा उदय झाल्यानंतर शरीराचाच विसर पडतो, त्याच्यामुळे आपोआप कर्तव्य बाकीच्या कर्माचा काय होऊन जातो? विसर पडतो. तो भाग वेगळा. अन्यथा तोपर्यंत प्रत्येकाने आपली कर्तव्य केलीच पाहिजेत. कर्तव्य करणं म्हणून वेगळं आणि मिळवण्याकरता म्हणून करणं वेगळं. लय फरक आहे, फार फरक आहे त्याच्यामध्ये खूप अशा प्रकारचा फरक आहे. तर तुकोबारांचा विश्वास त्याच्यावर असल्यामुळं तुकाराम महाराजांनी त्याची तमा किंवा चिंता कधी केली नाही. पण विचारणाऱ्याने हे विचारलं की अंतःकरणामध्ये असणारे जे विकार आहेत, हे विकार सततच अशा प्रकारचं स्वतःला लपवून घेतील, भूमिगत राहतील असं काही नाही. भूमिगत राहणारे सुद्धा बरोबर वेळ आली का प्रगट होतात आणि स्वतःचं काम करून पुन्हा भूमिगत होतात. तसे हे विकार तुमचे गप बसतील का? आणि धर्मीय तोपर्यंत धर्म राहतात ना, परत अंतःकरण तोपर्यंत अंतःकरणातले विकार राहणार. ते कुठे जातील त्याला सोडून? अंतःकरणातले विकार ते कसे काय तुमचा हा नियम टिकू देतील? त्यांनी सांगितलं काय अडचण काय नाहीये. ह्या विकाराला आम्ही काय केलं? देवाला समर्पण करून टाकले. देवा दिले क्रोध काम. आमच्या ठिकाणी क्रोध नाही असं कोणी म्हणलं? आहे क्रोध आणि आम्ही त्याचा वापरही करतो.
फक्त मग वापर केल्यानंतर तर आपोआपच तुम्हाला बोलावं लागेल ना. बरं नुसतंच तोंडात कोणी थोडं सांगत राहतो, त्याच्याबरोबर अगोदर नंतर, अगोदर नंतर त्याला बोलतो ना, नुसतंच कस काय हानेल. तुकोबाराय म्हणतात ते क्रोध आणि काम हे उपलक्षण, जेवढे अंतःकरणात विकार आहेत सगळेच, लोभ असेल, ईर्ष्या असेल, द्वेष असेल, हे सगळे आम्ही देवाकडे लावले. देवाकडे लावले म्हणजे आम्ही रागावणार, देवावर रागावणार. आम्ही हाव करणार, देवाची करणार. इच्छा करणार, देवाची अशा प्रकारची करणार. निंदा करणार, देवाची करणार. द्वेष करणार, देवाच. हे सगळे विकार देवाला अर्पण करून टाकले. देवा दिले क्रोधकाम. त्यामुळं मग द्वेषाने बोलायचं झालं तरी आम्ही कोणाचं बोलणार? देवाचं बोलणार. क्रोधाने बोलायचं झालं तरी देवाशीच बोलणार. इच्छेनं बोलायचं, लोभाने बोलायचं झालं तरी देवाच्या अशा प्रकारचं बोलणार. देवा दिले क्रोधकाम. त्यामुळं आमचा नियम भंग होण्याचं काही कारण नाहीये. तेव्हा बोलण्याची नाही आता देवाविना काही. एकच रे केला नियम, देवा दिले क्रोधकाम. ठीक आहे म्हटले, फक्त बोलणार नाही तुम्ही देवाशिवाय. मग बोलणार एकमेव एकच इंद्रिय आहे असं काही नाही ना, दुसरी इंद्रिय आहेत ना. तोंडाने देवाविषयी बोलणार नाही, देवाशिवाय बोलणार नाही. बाकीच्या इंद्रियाने काय करणार? बाकीचे कोणते इंद्रिय? मुख्य दोन इंद्रिय आहेत, डोळे आणि कानाचं. ते बोलण्याचं देवाविषयी बोलत असल्यामुळं देवाविषयी ऐकत राहू, कानाचं घालं. डोळ्याने काय करणार? पाहेन ते पाय, पाहेन ते पाय, देवाचे पाय पाहत राहणार. कोर पाहत राहणार ते? जोवरी हे दृष्टीत आहे. जोपर्यंत दृष्टी तृप्त होत नाही तोपर्यंत पाहत राहणार. दृष्टी तृप्त राहणार. बरेच देवाचे पाय पाहिले की ती दृष्टीच तिथून हालत नाही. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, परतेची ना दृष्टी बैसली ठाई, विसावोनी पायी ठेले, देखिले तुमचे चरण, निवांत राहिले मन, आता उठावेसे मना येत नाही नारा. दृष्टीला भगवंताचं जर चरण दिसलं, दृष्टी तिथून हालतच नाही. तेव्हा भगवंताचे पाय, अर्थात जसे कामक्रोध देवाला दिले तसे सगळ्या इंद्रियाचा विषय आम्ही देव बनवला. तेव्हा पाहिन ते पाय जोवरी हे दृष्टीत आहे. अर्थात वाणीला एकविध बनवलं, इंद्रियांना एकविध बनवलं. कर्म करणारे काही इंद्रियांनी कर्म होतात, काही वाणीनं कर्म होतात. वाणीनं आणि इंद्रियानं, मग इंद्रियांत वाणीत फरक आहे का? तर वाणी ही कर्मेंद्रिय आहे आणि नेत्र हे ज्ञानेंद्रिय. दोघांचं घेतलं अर्थात ज्ञानेंद्रियाचाही विषय देव होईल आणि कर्मेंद्रियाचाही विषय कोण होईल? देव करणार. म्हणजे मन, तो का म्हणे मने, हेच संकल्प वाहने, हे नाही, हेची म्हणजे अनन्यता. अनन्यता कशाला म्हणतात? ती अनन्यता तुकोबारायांनी या अभंगामध्ये दाखवलेली आहे. मनाने अनन्य देवाशी राहणं, इंद्रियाने अनन्य देवाशी राहणं. का म्हटलं? पण ह्याच्यात थोडीशी एक उणीव वाटते. काय उणीव वाटते? आपल्याकडून जी कर्म घडतात तर ती मुख्य 3 घटकाकडून घडतात: मन, वाणी आणि शरीर. तर शरीराचं सांगितलंच नाही. जसं मने हेची संकल्प वाहने, बोलण्याची नाही, तसं शरीराची एकविधता कावर नाही सांगितली असेल तुकाराम महाराजांनी? महाराज शरीराला एकविध करता येत नाही. शरीराचे काही धर्म असे का तिथं त्या शरीराला भगवंताशी एकविध कोणीही करू शकत नाही. म्हणून शरीराचं नाव नाही घेतलेलं. वाणीला एकविध करता येतं, देवाशिवाय दुसऱ्याचं बोलायचंच नाही. मनाला एकविध करता येतं, मनाशिवाय दुसरे संकल्प
करायचं नाही. शरीराला कसं काय एकविध करणार? शरीराचे काही धर्म आहे, ते धर्म शरीरात शरीर करतच राहणार, तिथं एकविधपणा चालतच नाही. त्यामुळे शरीराला सोडलं नाही. बोलण्याची नाही आता देवाविनं काही. तुकोबारायांना विचारलं, म्हटले महाराज बोला, तुम्ही काय म्हणले, आता काय नियम केला? देवाशिवाय आता बोलायचं नाही. तेव्हा आता म्हणजे कधी? ह्या अभंगाच्या नंतर का ह्या अभंगाच्या पूर्वी? आता शब्दाचा अर्थ अभंगाच्या पूर्वी असेल तर हा अभंग देवा वाचूनच आला. आता आम्ही देवाशिवाय काही बोलणार नाही, हे बोलणं देवाचं का देवाविशेष देवा वाचून झालं? हे तर तुम्ही देवाला सांगितलं का? देवाचं याच्यात काही आहे का? देवाशिवाय काही बोलायचं नाही, याच्यात देवाचं काय आहे? हे तर देवा वाचूनच बोलणं ना. तेव्हा तुम्ही तुमचा नियम तुमच्या बोलण्यानेच काय केला? मोडून टाकला. बोलण्याची नाही आता देवाविन काय. कधी कधी वर्गामध्ये पोरं बसलेली असतात, ए कोणी बोलायचं नाही बरं का. हे काय झालं? कुणीही बोलायचं नाही, हे काय झालं? बोलणंच झालं ना. आणि मग हे नियम तर तुम्हीच मोडला. तुकोबाराय म्हणतात की बोलण्याची नाही आता देवाविन काही, एकसरे केला नियम. तुम्ही जर नियम केलेला असेल देवाशिवाय काही बोलायचं नाही, तर हा नियम केलेला आहे हे सांगणं, हे देवाशिवाय सांगणं झालं. आणि मग नियम तर तुमचा इथंच मोडला, पुढं कसं काय चालणार? तुकोबाराय हसलेले आहेत. म्हणूनच आम्ही देवाशिवाय या शब्दाचे 3 अर्थ केले. देवा करता बोलणे, जे बोलायचं ते देवा करता बोलायचं, आणि हे जे बोललेलं आहे हे देवा करता बोललेलं आहे. म्हणून त्या नियमाचा त्याच्यामुळे काय होत नाही, भंग अशा प्रकारचं होत नाही. बोलण्याची नाही आता देवाविण काही, एक सरे केला नियम देवा दिले क्रोध काम. आता तुकाराम महाराजांचं काय, देवाविण काही हे सोडून देऊन आपण आता समजू की बोलण्याची नाही, आता उद्यापासून इथं बोलायचं बोलण्याची नाही. तेव्हा भगवंतानी यावर्षी आपल्याकडून गाथ्याचं चिंतनाची सेवा करून घेतलेली आहे. पुढे देवाच्या हातामध्ये आहे. या चिंतनाच्या काळामध्ये तुकोबारायांच्या अभंगाचा भाव स्पष्ट व्हावा अशा प्रकारची अपेक्षा ठेवून कधी कधी कठोर बोललं जातं, काहींना ते लागतंही. तुकोबारायांचा भाव त्याच्यातून व्यक्त व्हावा हे त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. वैयक्तिक कोणालाही बोलण्याचा त्याच्यामध्ये काय नसतो, उद्देश नसतो. तरीही कोणाचं मन जर दुखलं असेल तर उदार अंतकरणाने क्षमा करावी अशी सर्वांच्या चरणी प्रार्थना करून आपण आपली ही सेवा आटपू. आता बहुतेक यांना